लोककल्याण ग्राहक सुरक्षा संस्था विदर्भ संस्था यांच्या अनुषंगाने आज इथे कार्यक्रम करण्यात आला आहे. आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. मान्यवर साहेब आपण जाणून घेऊया. मान्यवर आपण परिचय देताना सांगा आज कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश होता. कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की आमचा जो ग्राहक संघटनेचा जो कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत याच्यासाठी ना फसले नाही पाहिजे. लोक मेडिकलमध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये राशन ऑफिसमध्ये घोटाळा, काही शासकीय ऑफिसमध्ये घोटाळा, हे सर्व घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्ही जे कोर्टामध्ये जे लोक जातात आणि 10-10, 20-20 वर्ष कोर्टामध्ये ते लढाई करतात, ते आम्हाला 60 दिवसामध्ये कलेक्टरकडून आम्ही आमच्या लोककल्याण ग्राहक संस्थेमार्फत जर आम्ही गेलो तर कलेक्टर साहेबांना 60 दिवसात बंधनकारक होणार आणि त्यांचा पैसा वाचणार गरिबांचा. ते लूटमार होण्यापेक्षा वकिलाची, कोर्टाची याची आणि टाईमची आणि वर्षानुवर्ष केस चालत राहतात, त्या आम्ही 60 दिवसामध्ये केसेस संपवण्याचा. तर मग सर्व राशन कार्डचा असो का शेतकऱ्यांचा असो का गरीब माणसाचा असो का राशन कार्ड जे असतात 3 टाईपचे कार्ड आहे, व्हाईट कार्ड, ऑरेंज कार्ड आणि गरीब लेवलच्या खालचे, त्या सर्व कार्डधारकांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा. त्यांच्या लूटमार होत आहे. जसं काही सांगितलं का पैसे गेल्यानंतर अगोदरच त्यांचा विड्रॉल करून घेऊन घेतात. ते आम्ही सर्व आमचे विजिलन्स राहणार प्रत्येकाकडे, कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसील ऑफिसमध्ये, नायब तहसीलपासून पटवाऱ्यापासून आम्ही सर्वाकडे आम्ही व्हिजिलन्स ठेवणार आणि आम्ही गरिबापर्यंत पैसे पोहोचणार आणि जे काही पंतप्रधानांच्या स्कीम आहे शेतकऱ्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि मुख्यमंत्र्याच्या स्कीमप्रमाणे आम्ही मदत करू. बोलण्याला मला पूर्ण समर्थन आहे. तसेच ग्राहक हा राजा आहे. तो सामान घेताना त्याची फसवणूक झाली नाही पाहिजे हा त्याचा अधिकार आहे. कारण तो आपल्या मेहनतीच्या पैशाने सामान घ्यायला जातो आणि त्याची फसवणूक होते. हे खूप म्हणजे वाईट परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी हे आपले लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था नियमित झालेली आहे. थँक्यू. साहेबांनी आपल्याला या निमित्ताने मार्गदर्शन सुद्धा केले आहे. या ग्राहकांची जी फसवणूक होत आहे तिथे कुठे आळा घेतण्यात यावा म्हणून त्यांनी आणि ते मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं? हो, त्यांचं जीवनामध्ये जिथे एअरपोर्टला ते सर्व्हिस केलेली आहे ना, तिथे बरेच जसं नोकरीमध्ये जेव्हा नोकरीला रुजू करणार तर त्यावेळेस ते होत होते सगळे म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस काय बोलायला इंटरव्ह्यूच्या वेळेस वगैरे अशी फसगत करायचे मुलांची वगैरे. ते सगळं बघितलं होतं. त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि सरळ त्यांना सगळं मार्गाला लावलेलं आहे. लोककल्याण ग्राहक सुरक्षा संस्था विदर्भ सर, तुम्हें यहाँ पे आज शिविर लिया गया है. मान्यवर सर जानेंगे उनसे, आज बातें करेंगे कि आज का कार्यक्रम लेने का क्या मेन उद्देश्य है. सर अपना परिचय बताइए. सर्वात अगोदर माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आपल्याला सर्वांना जाणीव आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि युवा तडफदार जे कार्य जसं युवा करतो तसेही साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवस रात्र मिळून 24 तासामध्ये काय झोपतात की नाही झोपत, आम्हाला तर ते शंका पण आहे की आमचे साहेब झोपतात की नाही. आणि ते कंटिन्यूशनमध्ये असे कामं करतात. त्यांच्याकडून आम्हाला जे ऊर्जा भेटते आणि तसंच लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिनकरजी आमकर साहेब त्यांनी मला जे विदर्भाची जे जबाबदारी दिलेली आहे आणि विदर्भ प्रमुख म्हणून मी एक सातत्याने विदर्भामध्ये काम करत आहो. तर आज इथे विदर्भ स्तरीय जे मार्गदर्शन शिबिरच्या कार्यक्रमाला महासचिव सरोदे साहेबांना आम्ही बोलवलं. तिथे माननीय कृपालताई तुमाने साहेबांनी पण बोलवलं सत्कारमूर्ती म्हणून आणि त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन चांगलं केलं. आणि विदर्भ प्रमुखच्या वतीने मी सर्व जिल्हा प्रमुखांना आव्हान दिलं आहे की आपापल्या कार्यालयाच्या समोर आपण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची पाटी लावावी आणि जेणेकरून कोणताही ग्राहकांची फसवणूक झाली असेल की त्यांना पण एक माझी सूचना आहे की विदर्भाचे कोणतेही ग्राहक असो की ज्यांच्याबरोबर फसवणूक झाली आहे तर त्यांनी एक लिखित तक्रार आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांनी द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या समितीमध्ये आमचे पदाधिकारी जे निवडून आलेले आहे आणि त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. तसेच विदर्भ स्तरावर हायकोर्टचे ॲडव्होकेट पण आम्ही इथे आज नियुक्ती दिलेली आहे, सचिनजी गुप्ता आणि विजयजी क्षीरसागर यांना सल्लागार समिती म्हणून.
आणि आरोग्य डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सोनल कुमार भगत यांना पण जबाबदारी दिली आहे. फक्त माझं एकच आहे की विदर्भामध्ये कोणताही ग्राहकाची फसवणूक होणार नाही आणि जे कोणी दुकानदार ग्राहकांची फसवणूक करणार तर त्यांना लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था बक्षणार नाही. कारण की ग्राहक एक राजा आहे, त्याचे अधिकार त्याला मिळलं पाहिजे. फक्त ग्राहकांना माझी विशेष करून सूचना आहे की कुठेही कोणतं साहित्य घेतलेलं आहे आपण तर त्यांच्याकडून आपण एक बिल प्राप्त करावे, जेणेकरून आम्हाला लिगल सेलच्या हिशोबाने त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो. आणि कुठेही जे रेट असतात, समजा एक कोल्ड्रिंक 20 रुपयाला आहे, पाण्याची बॉटल 20ला आहेत, कोणी 25 मागतात तर त्यांना देऊ नका. तरी तो जोर जबरदस्ती करत आहे तर त्यांना द्या, त्यांच्याकडून बिल घ्या. त्याच्यानंतर त्या दुकानावर आम्ही लायसन रद्द करण्याची कारवाई लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने करणार. आणि जे कोणी दुकानदार मिक्सअप करतात, हे सर्व मिलावटखोरी करतात, त्यांना पण सुद्धा आव्हान आहे की कोणताही ग्राहक जर की आमच्याकडे तक्रार घेऊन आला तर त्यांची दुकान आम्ही सील करण्याशिवाय सोडणार नाहीत. जेणेकरून त्यांना जे ताकदी लावायची असेल हे गोरख धंदेवाल्यांना ते लावावे. आणि गरज पडली तर आम्ही लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आम्ही आंदोलन पण करू. आणि असं काही गरज पडली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन आणि त्यांच्या असं सांगू की साहेब हे असं इथे गोरख धंदे सुरू आहे, फसवणूक सुरू आहे, तर जेणेकरून या ग्राहकांनी आम्हाला तक्रार दिलेली आहे तर अशा दुकानदारावर कारवाई केली तर 10 दुकानदार बरे होतील आणि ग्राहकचा अधिकार त्यांना मिळलं पाहिजे. याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि सातत्याने सुरू राहणार. आणि पूर्ण विदर्भामध्ये सर्व ग्राहकांना मी आवाहन करतो की फक्त त्यांनी लिखित तक्रार द्यावी आणि त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि जेणेकरून आम्ही जे मिसळखोर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता आम्ही तत्पर राहणार आहोत. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थाच्या वतीने आज इथं उत्सव राबवण्यात आला. मान्यवर साहेब जाणून घेऊयात त्यांचं काय याचं मत आहे, तर आपला परिचय तरी सांगा. आज कार्यक्रमाचं काय औचित्य राहिलं? मी कमलनारायण नामपल्लीवार ग्राहक संरक्षण परिषदमध्ये होतो आणि आजच्या मेळाव्याचं जे कारण आहे, आज का जो मेळावा लिया है प्रवीण बाल मुकुंद शर्मा ने बहुत सुंदर कार्यक्रम और इतने अच्छे कार्यक्रम के बीच में कंज्यूमर ग्राहकों के लिए जो मार्गदर्शन किया, इतना अच्छा मार्गदर्शन मैं चाहता हूं कि हर ग्राहक जागरूक हो और जागो ग्राहक जागो ये सरकार का जो उपक्रम है ये इस उपक्रम पे का लाभ ले और जो भी दुकानदार जिस किसी प्रकार की गलती करता है, ज़्यादा पैसा लेता है, मिलावट देता है, तेल मिर्च मसाला ये जो रोज़ की रोज़मर्रा की चीज़ें, ऐसी चीज़ों में मिलावट करके जो यानी ज़्यादा पैसे भी लेना है और मिलावट वाला माल देना और इस प्रकार से ग्राहकों की फसवणूक करना ये एकदम गलत बात है. कम से कम देश में मैं सभी से आग्रह करता हूँ कि हमें अच्छा खाना मिले, अच्छा खाद्य मिले और देश की जनता जागरूक हो और हर क्षेत्र में जहाँ भी गलती हो तो हमारे कार्यालय है प्रवीण शर्मा का जो धंतोली में है पत्रकार भवन के सामने, तो वहाँ पे जाके तकरार करें. और आगे भी कोई भी ऐसी तकलीफ हो तो सोरते साहब है, सोरते ताई है और हमारे साथ के और भी पूरी टीम है. ये टीम हमारे ग्राहकों के लिए काम करती है और जागरूक करेंगे और ग्राहकों में ये अवेयरनेस का काम करते रहेंगे, ऐसा मैं आह्वान करता हूँ. और लोक कल्याण के हमारे दिनकर रामकर साहब को भी धन्यवाद देता हूँ जो इन्होंने इतनी बड़ी टीम, लाखों की टीम तैयार करी है. बहुत बहुत धन्यवाद.